सर्व ठरलेल्या रणनीतीप्रमाणे सूडबुद्धीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू झालेलं आहे। काही महिन्यापूर्वी उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना पक्ष हे एकनाथ शिंदेंना दिलं आणि काल इलेक्शन कमिशननी शरद पवार साहेबांचा पक्ष म्हणजे आमचा पक्ष आणि आमचं चिन्ह हे अजित पवार साहेबांना दिलं। हे सगळं ठरवून चाललेलं आहे, पण सर्वांना माहित आहे, सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली, राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह कोणाचं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर कोणी वाढवला, जे आज आमच्यात दूर गेल्या त्या सर्वांना अनेक वर्ष 15-15, 20-20 वर्ष मंत्रिपद कोणी दिलं। आणि अशा पद्धतीने ज्या व्यक्तींनी ज्या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, स्वतः ते पक्षाचे अध्यक्ष होते आणि अशा पद्धतीनं सूडबुद्धीचं राजकारण करून त्यांचा पक्ष काढून घ्यायचा, त्यांचं चिन्ह काढून घ्यायचं। पण एक आपल्याला सांगतो की आमचा पक्षही शरद पवार आहे आणि आमचं चिन्ह पण शरद पवार साहेब आहे। आज पवार साहेब नवीन चिन्हाच्या बाबतीत काय आहे त्या निर्णय माहीत पडेल, पण तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे आणि राहुलजी गांधी काँग्रेसच्या माध्यमातून जे महाराष्ट्रामध्ये फिरतील तर एक वातावरण त्यानिमित्तानं महाराष्ट्रामध्ये तयार होईल, अशा प्रकारची परिस्थिती आहे। आज आमचा पक्ष जरी सूडबुद्धीच्या राजकारणाने काढण्यात आला असला तरी जनता या बाबतीत योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला जनता न्याय देईल याची मला खात्री आहे। तो जो अवमान केलेला होता त्या लोकशाहीचा मुर्दा पाडणाऱ्यांना, तेव्हा लोकशाहीचा मुर्दा पाडणाऱ्यांना लोकशाहीनेच काल धडा शिकवला। साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनाही माहित आहे हे काय झालं, कुठून झालं, कसं झालं। अदृश्य शक्तीचा वापर करून हे सर्व करण्यात आलेलं आहे, हे सर्वांना माहित आहे। आता काहीतरी सांगायचं, काहीतरी लोकांच्या समोर आपली बाजू मांडायची या पद्धतीने काही वक्तव्य कोणी करत असतील, हे महाराष्ट्रातील जनतेला त्यानिमित्तानं संपूर्ण माहित आहे की कशा पद्धतीने शिवसेनेच्या बाबतीत झालं, कशा पद्धतीनं काल राष्ट्रवादीच्या बाबतीत झालं, हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे। आणि योग्य वेळी महाराष्ट्रातील जनता ज्यांनी हे काय घडवलं त्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती पुढील काळात येणार आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांच्यामध्ये सर्वात जास्त अस्थिरता आहे, कारण की त्यांना माहित आहे की आम्ही पक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या चिन्हावर निवडून आलो, पण बाहेरचे लोक आले ते पंक्तीत बसले पाहिजे आणि आमचा नंबर नाही लागला। त्याच्यामुळे सर्वात जास्ती जे नाराज जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि बाकी जे काही आमिष दाखवून जे तिकडे गेलेत ते सुद्धा आमदार नाराज आहे। आमचे अनेक आमदार संपर्कात आहेत। सध्या आपल्याला माहित आहे की आता मतदारसंघासाठी शासनाच्या माध्यमातून निधीची आवश्यकता पडते, विकासासाठी पैसा लागतो, त्यासाठी आपल्या मतदारसंघामध्ये काहीतरी विकासाची कामं झाली पाहिजे यासाठी अनेक आमदार शासनाच्या जवळ आहेत। पण जशा जशा निवडणुका जवळ येतील हे आमदार एक एक करून परत त्यांची घर वापसी चालू होईल, ही सुद्धा आपल्याला मी वस्तुस्थिती सांगतो। अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि वेळ आल्यानंतर हे आमदार हळूहळू आमच्या परत पवार साहेबांकडे येतील। अनेक आमदार पवार साहेबांना सुद्धा भेटून गेलेत, जयंतरावांना सुद्धा भेटून गेलेत आणि अनेक आमदार जी या पद्धतीनं घर वापसी त्यानिमित्तानं पुढील काळामध्ये होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी हे सगळं झालेलं आहे, त्याच्यामुळे काहीतरी परिणाम त्या निवडणुकांवरती होतील याचे? कसं आहे, आम्ही सक्षम आहोत। मी पहिले सांगितलं आमचा पक्षही शरद पवार, आमचं चिन्हही शरद पवार। जे काही आमच्या पक्षाचं नाव राहील, जे काही आमच्या पक्षाचं चिन्ह राहील ते पक्षाचं चिन्ह घेऊन आणि पक्षाचा झेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर जाऊ आणि जनता 100% आम्हाला न्याय देईल, कारण की जनता, महाराष्ट्रातील जनता ही उघड्या डोळ्यांनी सगळे हे पाहत आहे। त्याचबरोबर आपल्याला मी सांगू इच्छितो की आज माझ्या मतदारसंघामध्ये पारटसिंगा या गावामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एका महिला मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीला महिला मेळावा आयोजन करण्याचा त्यांचा तो अधिकार आहे, त्याच्याबद्दल काही आमचं म्हणणं नाही। या मेळाव्याला
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे. पण हा पक्षाचा महिला मेळावा त्यानिमित्तानं आयोजित केल्यानंतर या पक्षाच्या मेळाव्याला राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजे या पक्षाच्या मेळाव्याला खंडविकास अधिकारी जे बीडीओ काटोल यांनी ऑफिशियल पत्र पाठवलं सर्व सचिवांना की तुम्ही ग्रामपंचायतच्या खर्चाने प्रत्येक गावातनं 100 महिला घेऊन या मेळाव्याला उपस्थित राहा, अशा पद्धतीचं खंड विकास अधिकारी म्हणजे बीडीओ काटोल याचं पत्र त्यांनी पाठवलेलं आहे. म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय कामासाठी शासकीय यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे याचा हा अतिशय जागता नमुना आहे. कसं काय खंडविकास अधिकारी का काटोल पंचायत समितीचा प्रत्येक सचिवाला सांगू शकतो की तुम्ही या मेळाव्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यासाठी 100 महिला घेऊन या म्हणून? हे अतिशय धक्कादायक आहे. अशा पद्धतीत आम्ही कधी पाहिलं नाही की शासनाच्या खर्चातनं एखादा पक्ष आपला मेळावा भरवतोय. ठीक आहे, भारतीय जनता पार्टीला त्यांचा मेळावा भरण्याचा अधिकार आहे, पण शासकीय खर्च बीडीओ पत्र काढतो, त्यांना फोन करून सांगतो की तुम्ही मोठ्या संख्येनं प्रत्येक सरपंचाला आणि सचिवाला फोन करून सांगतो की तुम्ही या मेळाव्याला उपस्थित राहा. याला आमचा विरोध आहे आणि ज्या कोणत्या व्यासपीठावर आम्हाला संधी मिळेल त्या व्यासपीठावर हा विषय आम्ही मांडू. या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की 100 महिला प्रत्येकी आणावे. 100 महिला ग्रामपंचायतच्या खर्चाने आणाव्या. म्हणजे 100 महिला ग्रामपंचायतच्या खर्चाने या भारतीय जनता पार्टीच्या या महिला मेळाव्याला आणाव्या अशा पद्धतीचा आदेश खंडविकास अधिकाऱ्यांनी काढलेला आहे. याच्या बाबतीत रिस्तर आम्ही तक्रार करूच की तुम्ही या मेळाव्याला उपस्थित राहा. याला आमचा विरोध आहे आणि ज्या कोणत्या व्यासपीठावर आम्हाला संधी मिळेल त्या व्यासपीठावर हा विषय आम्ही मांडू. या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की 100 महिला प्रत्येकी आणावे. 100 महिला ग्रामपंचायतच्या खर्चाने आणाव्या. म्हणजे 100 महिला ग्रामपंचायतच्या खर्चाने या भारतीय जनता पार्टीच्या या महिला मेळाव्याला आणाव्या अशा पद्धतीचा आदेश खंडविकास अधिकाऱ्यांनी काढलेला आहे. याच्या बाबतीत रिस्तर आम्ही तक्रार करूच, पण अशा पद्धतीनं आपल्या पक्षाच्या महिला मेळाव्यासाठी अशा पद्धतीनं शासकीय यंत्रणेचा वापर करणं हे अतिशय चूक आहे. आणि अशा पद्धतीचा आपल्या शासकीय यंत्रणेचा वापर केव्हाही राजकीय कामासाठी करण्यात आला नाही. तो आज या मेळाव्याच्या निमित्ताने तिथे होत आहे.